खरं तर आजचा व्लॉग आहे एका ओपनिंगचा आणि ओपनिंग म्हटलं की पब्लिक थोडं व्लॉग बघायला कंटाळा करतात. पण आजच्या व्लॉगमध्ये खास गोष्ट अशी असणार आहे, आपण गेलो होतो बारामती येतं आणि तिथं लॉन्च होणार होता श्री ऑडिओचा ब्रँड न्यू सेटअप इन बासेपिक्स कंपनी. आता वेगळं काय होतं तर इंटरनॅशनल ब्रँड जी मोठी मोठी नावं आहेत ना, ते जे सॉफ्टवेअर यूज करतात, ते जे डिझाईन यूज करतात किंवा जे फंक्शन करतात, त्याच टाईपमध्ये आपल्या इंडियन ब्रँडनं त्या लेवलला नेऊन काम करून हा सेटअप बनवलेला आणि हीच गोष्ट पब्लिकपर्यंत पोहोचवायची होती. सो ह्याच व्हिडिओला आणि ह्याच ब्लॉगला कव्हर करण्यासाठी मी आज जाऊन पोहोचलेलो बारामतीमध्ये. तिथे गेल्यावर आपल्याला द लिजंड डॉन राजा सर सुद्धा प्लेइंगसाठी भेटणार होते आणि त्याचबरोबर कंपनीचे ओनर म्हणजे सरांसोबत पण कंपनीबद्दल किंवा कंपनीच्या फंक्शनबद्दल चर्चा आणि आज लॉन्च होणाऱ्या सेटअपबद्दलची माहिती पण मिळणार होती. सो चला जराही न वेळ कळता या इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तुम्हाला मजा येणार आहे. अरे ऐसा तुम्ही, मी पण जिवंतच आहे. आला ना पाहिजे तुमचा वापस. नमस्कार मित्रांनो, मी साऊंडलाईनचा फर्स्ट युट्यूबर साऊंड केकेस्पती आणि मी आज येऊन पोहोचलोय आपल्या बारामती या सिटीमध्ये. जस्ट फलटण क्रॉस केलं आणि फलटणमध्ये काय आहे आणि कोण आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. पण विषय तो नाही. आजचा विषय असा आहे की आपण चाललोय द बारामती सिटी या ठिकाणी. आय थिंक दुसऱ्यांदाच वगैरे चाललो असं मी इथं. आणि आजचं खास अट्रॅक्शन असं आहे, मी तुम्हाला सांगतो त्याबद्दल. पण आजचा एकदम प्रोफेशनल विषय आहे आणि प्रोफेशनल व्हिडिओ करायचा असं आमचं मत होतं, पण आम्ही तो नाही केला. आणि त्याचं कारण म्हणजे आमचा आळस. अक्षरशः घरापासून 200 किलोमीटर आले पण आम्हाला व्हिडिओ करायचा आळस होता. त्यामध्ये मी थोडी ड्रायव्हिंग केली, माझ्यासोबत आज जो मित्र आहे त्यानं थोडी ड्रायव्हिंग केली आणि ही आमची जी पर्याय आहे ना, हिच्यासोबत आमचं नातं वेगळं आहे. त्यामुळे हिच्यात बसली की आम्हाला बाकी कुठल्या गोष्टी सुचत नाही. आणि ऑलमोस्ट बारामती फक्त 10 किलोमीटर राहिलं मी हा व्हिडिओ करते. घावल त्या लोकेशनला थांबून प्रोफेशनलपणाचा कळस म्हणतात यार. सो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे साऊंड केकेस्पती, म्हणजे आपल्या साऊंडलाईनचं फर्स्ट युट्यूब चॅनल. आणि या चॅनलचा स्वतः सर्व्हिस होणार प्रतीक भाऊ तुमचं आजच्या ह्या ब्रँड ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत करतो. जसं सांगितलं आजचा ब्लॉग असणार आहे तो बारामती येत असणार आहे आणि साऊंडचं नाव असणार आहे द जोश, म्हणजे झोन ऑफ साऊंड आणि हार्मोनी. आता तुम्ही म्हणाल हा कन्सेप्ट काय? तर हा कन्सेप्ट आहे एकदम लाईव्ह साठी. लाईव्हला जो सेटअप असतो त्याला ऑन नेक्स्ट लेवल आपल्या ब्रँड सिस्टीम मध्ये स्वतःच्या गोवामध्ये तयार झालेल्या या बासेपिक्स या कंपनीचा हा ब्रँड असणार आहे, जो की लाईव्ह मध्ये आज लॉन्च होणार आहे बारामती इथं, ते पण श्री ऑडिओ यांच्यासाठी. आणि हा प्ले करणार आहे कोणते लेडीज ऑपरेटर, क्राऊड होण्यासाठी कोणता तर ऑपरेटर असं न करता एकदम ह्या प्रोफेशनलपणामध्ये अजून एक प्रोफेशनल गोष्ट ऍड केली, ते म्हणजे आपले सर्वांचे अंडररेटेड लिजंड द डॉन राजा. आता बऱ्याच लोकांना हे नाव माहिती असेल, नाही माहिती असेल, माझ्या पब्लिकला माहिती नसेल, पण तुम्हाला आज कळेल ते नेमके काय. कारण त्यांचं प्लेइंग इतक्या नेक्स्ट लेवल असतं ना ह्या गोष्टींबद्दल, जे आपण ब्रँड म्हणतोय, प्रोफेशनलपणा म्हणतोय किंवा लाईव्ह साठी. सो असा हा सेटअप आहे बासेपिक्स कंपनीमध्ये लॉन्च होणार आहे. 20 LMH अशा या सिरीजचं नेम असणार आहे. सो तिथं जाऊन बघू की या सिरीज मध्ये काय काय खास गोष्ट आहे आणि ब्रँड ऐकायला काय मजा आहे. ब्रँड मध्ये पण लाईव्ह सेटअप. सो लेट्स गो, जाऊया तिथं, भेटतो तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. ते ग्रे बटन आहे ना, त्याला काळं करा, हिरवं करा, निळं करा, तुम्हाला आवडतं तो कलर करा, पण प्रेस करा. आणि भावांनो, आमच्या आयुष्यात एवढी दुःख दर्द पीडा आहे ना, की तुम्हाला काय सांगू. जे तुम्ही बघताय की आपण गेले काही शो मिस केले. आजचा ऑफकोर्स प्रोफेशनल शो आहे, पण त्याच्या मागे जे कॉम्पिटिशन वगैरे झाले ते लय मी मिस केलं. त्याचं कारण मी व्हिडिओज मध्ये नाही सांगणार, कारण की होता जरा पर्सनल विषय होता. आणि भाऊ, आपली प्रायव्हेट लाईफ आणि ही लाईफ कसं ऍडजस्ट करायला लागतं ना, इकडं हसत खेळत यायला लागतं. कारण काही गोष्टी साऊंड लाईन मध्ये आल्यावर बरं वाटतं. आणि मी बऱ्याच दिवसानंतर आज शो करायला निघालोय. आता तुम्ही इतक्या दिवसानं व्लॉग बघताय, तुम्हाला असं एखाद्या शोचा व्लॉग हवा असेल, पण ओपनिंगचा व्लॉग आहे, कारण की पैसा पण मॅटर करतो. सो प्रायव्हेट लाईफचं दुःख विसरून आज आपल्याला जायचं एक लाईव्ह सेटअप ऐकायला. जसं मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला की ब्रँड मधला पण हा आतला ब्रँड विषय, कारण की हा लाईव्हचा सेटअप आहे. आणि गोवामध्ये तयार झालेला हा जो बासेपिक्स ब्रँड आहे ना, तो तसं बघायला गेलं माझ्या ऐकण्यानुसार आपले इंटरनॅशनल जे ब्रँड आहे, इंडियन नाही, इंटरनॅशनल ब्रँडला पण बिटेबल पॉवर आहे तिची. फक्त आपल्या लोकांना ही गोष्टी कळायला पाहिजेत, तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे की आपले ब्रँड पण त्या लेवलला वाजू शकतात. सो हाच ह्या व्हिडिओ मागचा आपला हेतू आहे, मोटिव्ह आहे, की आपल्या साऊंड लाईनला हा बारामतीमध्ये आज जो लॉन्च होणार आहे सेटअप श्री ऑडिओ बासेपिक्स मध्ये 20 LMH 20 LA असं या सिरीजचं नाव आहे. ही सिरीज ऍक्च्युली तुम्हाला रोड शोला पण कामी येणार आहे. लाईव्ह सेटअप आहे असं नाही की रोड शोला चालणार नाही, रोड शोला पण ती कामीच येणार आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला बाकीच्या गोष्टी आहेत ना, लाईव्हचं मटेरियल, लाईव्हचं कोणता पण, हे बघा लोकेशन बघा भाऊ,
बारामती सिटी. आणि बारामती सिटी बद्दल एकदा बोलायचं, जेव्हा लास्ट टाइम मी आलतो इतकी स्वच्छता असते ना, शेवट विषय, आणि भारी वाटतं बारामतीत आल्यावर. सो आज आपण परत एकदा आलोय ह्याच विषयासाठी, हेच मोटिव्ह घेऊन की आजचा जो सेटअप आहे हा आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आपला जो हा ब्रँड आहे ना गोवा मधला, तो कोणत्याच इंटरनॅशनलला पण बीट करू शकतो असा हा ब्रँड आहे. आणि हे तुम्हाला तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं आहे, तिथं पोहोचून. फक्त मला आधी एक्सपिरियन्स करू दे आणि मग मी तुमच्याकडे तो एक्सपिरियन्स सांगणार. आणि तुम्हाला माहित आहे, जर मला एखादा सेटअप, तुम्ही ओपनिंगचे ब्लॉग जेवढे माझे बघितले असतील, त्यात जर मला एखादा सेटअप खरंच मनापासून आवडला ना, तर मी त्याची तारीफ जास्त करतो. असं नाही की आपण हे पेड व्लॉग करतोय किंवा ओपनिंगचा आहे पण प्रत्येक साऊंडला चांगला. प्रत्येकाची मेहनत आहे, प्रत्येकाचं साऊंड बनवण्याची पद्धत वेगळी आहे, पण जो साऊंड मला आवडतो त्याचं मी नक्कीच तारीफ करतो. आणि आज या साऊंडकडनं मला बऱ्याच अपेक्षा आहेत, कारण की जसं सांगितलं तसं ब्रँडची वार चाललंय आणि या वाऱ्यात हा लाईव्ह सेटअप कसा वर्क करणार आहे किंवा काय करणार हे मला बघायचं आहे. तोपर्यंत तुम्ही रोड बघा. लॉन्च भावनो हे बघू शकता आजच्या आपल्या शोचा हे टॉपचा विषय. तिकडे तुमचा भाव आहे कोपऱ्यात. सो बघूया आता लोकेशन कुठं आहे काय आहे, त्याच्यानंतर आपण मग इधर तो लोकेशन दिख रहा आहे, साऊंड कुठं आहे, पब्लिक कधी येणार, त्या सगळी गोष्टी बघूया. आणि मग त्याच्यानंतर आपण चालू करू आपलं जे काय शूट असेल. आदिराज बाईंचा आजचा इव्हेंट इथंच होणार आहे, जो टॉपचा विषय आहे. गाईज आपण लोकेशनवर पोहोचलोय, ओनर्सला भेटलो. आता मी तुम्हाला सेटअप आणि लोकेशन दाखवतो. लेट्स गो. गाईज नॉट अ जोक, म्हणजे मी जोक करत नाही किंवा खोटं सुद्धा बोलत नाही. जी कंपनी दिसते ना इथं तुम्हाला, जे पेटी पॅक विषय आहे ना, तो जो आपला गोव्याचा मेड जो सेटअप आहे बासेपिक्स, अक्षरशः लय भारी वाटला. म्हणजे मी जस्ट आलोय, मी तुम्हाला अजून दाखवला पण नाही सेटअप की कसा वाजतोय काय वाजतोय. पण जे 2 गाणी मी ऐकलं, पाठीमागा सेटअप आहे, मी अजून तुम्हाला काहीच नाही दाखवलं त्यातलं, पण जे मी ऐकलं ना, मन असं एकदम असं मला वाईब आली माझ्या. असं वाटलं की सांगू शकत नाही असं फील आला. बेस त्यातला ट्रबल असू दे किंवा तिथल्या ज्या काय काय ट्यून करायच्या गोष्टी आहेत ना, अशा ट्यून आहेत ना, जागीच्या जागी आहेत. आणि जी मी इंट्रोमध्ये म्हणलं, इंटरनॅशनल ब्रँडला बीट करण्याची ताकद या सेटअपमध्ये असेल का, बासेपिक्स. आणि आता तरी सध्या तरी वाटतंय की हा असेल. जे मी ऐकलं, आणि डॉन राजा सर पण आले, ते प्ले करायला आले. त्यांची गाण्याची चॉईस असू दे किंवा गोष्टी असू दे, एकदम टॉपमध्ये डर वाटते. आता मी तुम्हाला बाकी सगळे सिनेमॅटिक सेटअप कसा दिसतोय किंवा प्रॉपर तुम्हाला ऐकताना व्हिडिओमध्ये कसा वाटतोय हे बघा तुम्ही, मला कमेंट करून सांगा. पण मी तोपर्यंत तुम्हाला दाखवतो माझ्या व्हिडिओ थ्रू, आणि मला जी वाईब मिळते ती मी इथं एन्जॉय करत आहे. श्री ऑडिओचं ओपनिंग आहे, आदिराज लॉन्च बारामती इथं मी येऊन पोहोचलोय. लेट्स गो. आता पुढे काय काय होते बघूया. भावनो मला सिनेमॅटिक तुम्हाला दाखवायचं, फक्त जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ना, हे बेस तुम्हाला काय वाटते सांगा. इंटरनॅशनल ब्रँडचे जे बेस आहेत ना, मी आता पर्टिक्युलर कोणाचं नाव घेत नाही ना, पण त्यासारखे वाटते ना फिनिशिंग वगैरे. आणि आता RTR माईक लावला इकडे बघू शकता, आणि टेस्टिंग चाललं सेटअपचं अजून. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवूनच प्रॉपर सगळं. पण भावानो हे जे दिसतंय ना, नाव नाद करून टाकलाय, बासेपिक्स गो मॅक्स LMH20 LA. तुम्ही नुसतं ऐका एकदा सेटअप चालू झाल्यानंतर, आणि मी तुम्हाला परत जवळने ह्या सगळ्या गोष्टींची सिनेमॅटिक दाखवेनच. तर गाईज, जसं मी तुम्हाला सांगितलं, आज आपला इव्हेंट बारामती इथे आहे. आज इव्हेंट कव्हर करायला मी येऊन पोहोचलोय. जसं मी मगापासून सांगत होतो, आल्यापासून आपले इंटरनॅशनल ब्रँडसाठी आपली साऊंड इतकी म्हणजे उत्साह असते, तसाच आपला हा जो ब्रँड आहे आजचा, याच्याबद्दल पण आपण आज अधिक माहिती घेणार. आपल्यासोबत आहेत कंपनीचे ओनर संदीप सर. सर, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे. आणि आजची जी ही सगळी सिस्टीम आहे बासेपिक्स कंपनीचं, म्हणजे नेमकं काय काय कसं काम करते किंवा यांचं जे पॉईंट आहेत ना, ते आपल्याला सर समजावून सांगणार आहे. सो इथून पुढे आता मी सरांकडे फॉरवर्ड करतो. सर आपल्याला सांगतील या सेटअपच्या सगळ्या गोष्टी. बेसिकली सिस्टम जी आहे ती लाईव्ह कन्सर्टसाठी वापरली गेलेली सिस्टम आहे. त्यामध्ये आता हा जो सेटअप आहे तो 2011 218 पॅकेज आहे. 2011 यामध्ये डबल 10 इंची प्लस 1 इंच असं 2 वे टॉप आहे. आणि बेसमध्ये तुम्हाला 12-18 इंचीचा बेस आहे. तर बेसिकली आम्ही हा पूर्ण सिस्टम जी आहे पूर्ण पॅकेजमध्ये आम्ही सिस्टम प्रोव्हाइड करतो.
जसं की त्याचे ऍप्लिकेशन झाले, प्रोसेसर झाला, ते पॉवर स्विच झाले, पॉवर पॅनल झाले, कम्प्लीट सेटअप. जसं खूप मोठे ब्रँड जसं तुम्हाला एक कम्प्लीट पॅकेज येतं तसं पॅकेज आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये असं न्यूज वगैरे असं कुठल्या गोष्टी काही मिळत नाही. ठीक आहे, तर हा इंटरनॅशनल लेवलचा क्वालिटी आहे, साऊंड क्वालिटी इंडियन ब्रँड आहे. फर्स्ट इंडियन ब्रँड आहे जो ईस्ट फोकस म्हणजे ईस्ट फोकसला लिस्टेड झालेला आहे. काय तो काय आहे तर तो एक तू कुठल्याही प्रोडक्ट असतो तर त्याच्यासाठी एक व्हेन्यू सिंथेसिस ड्रॉइंग डिझाईन करावं लागतं. कुठलाही साऊंड एक व्हेन्यू डिझाईन करत असतात. मोठ्या ब्रँडला देखील जे कोटी रुपये देते ते त्यांच्या ह्यासाठी देत असते, कारण त्यांनी खूप त्याच्यावर काम केलेलं आहे आणि त्यांचे व्हेन्यू सिंथेसिस ड्रॉइंग वगैरे तुमचे डिझाईन तुम्ही तुमच्या व्हेन्यू प्रमाणे करू शकता. तर बासे बेसिकली फर्स्ट इंडियन ब्रँड आहे की ज्या ठिकाणी तो लिस्टेड झाला आहे. आमच्या ह्या प्रोडक्टमध्ये देखील तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुमचे व्हेन्यू वगैरे डिझाईन करू. तर हा टोटली म्हणजे थोडे ड्रायव्हर मी इटलीवरनं इम्पोर्ट केलेले आहे, ॲप्लिकेशन पण बाहेर इम्पोर्ट केलं आहे, पण त्याचं कन्स्ट्रक्शन टोटली गोव्यामध्ये इंडियामध्ये सगळं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. तर बेसिकली बासेपेक्षा बॉक्ससाठी खूप फेमस आहे. तर आम्ही बॉक्ससाठी क्वालिटी तुम्ही आमची बघू शकता, आणि फिनिशिंग होणार किंवा जे वी रॅकिंग सिस्टम जी केली ती देखील तुम्हाला. सो हा विषय होता. जसं आपण बाहेरच्या सिस्टमचं बघतो, आता पुण्यासारख्या साऊंड सिटीमध्ये एक गोष्ट भरपूर असते की आपण इकडून सिस्टम मागवला तिकडून सिस्टम मागवला, आणि त्या ज्या कंपनी जसं त्यांच्या प्रोडक्टवर वर्क करतात किंवा त्यांच्या ज्या डिझाईन असतात तसंच हा आपला गोव्याचा बासेफेक्स कंपनीनं हे स्टार्ट केलं आहे. आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत की आपल्या इंडियामध्ये पण ह्या लेवलचे कंपनी होत आहेत किंवा आपण असं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. हे दाखवायचं आपल्याला या आजच्या व्हिडिओमधून आपलं मेन मोटिव्ह आहे. तर सर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची फिनिशिंग जी मी आलेल्या तुम्हाला म्हटलं याचं बेस बघा, त्या सगळ्या गोष्टी दाखवतील. तर हा 218 डबल ड्युएल 18 इंचचा बेस, हा ड्युएल 18 इंचचा बेस आहे. म्हणजे फिनिश पण बघू शकताय, पण इंटरेस्ट लेवलची इंटरेस्ट लेवल तुम्हाला फिनिश प्रॉब्लेम ह्या वेरियंटचं वैशिष्ट्य पूर्ण तुम्हाला पॉवर मिळेल, प्रोसेस आहे. त्यानंतर कॅश हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण कुठल्या तुम्ही वेन्यूला गेल्या तर त्याचा टेक्निशियन कोण असतील त्या ठिकाणी केबल्स कुठं घालायचे काहीच माहिती. तर तुम्ही ही सिस्टम तुम्ही मॅक्सिमम 10 ते 15 मिनिटात फिटिंग करू. तुम्ही या साईडला तुम्ही एक्स्ट्रा लावले, स्टिपॉन लावले, बॅक साईडचं वायरिंग आणि सगळं ह्यामध्ये ऑलरेडी करून ठेवले. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये ही सिस्टम पुढे चुकीच्या ठिकाणी केबल लावली काय लावली असं कधी होणार नाही. त्यामुळे तुम्हाला मेंटेनन्सचा पण यामध्ये जास्त विषय येणार. आणि प्रॉपर ट्यून केलेली सिस्टम, त्यामुळे तुम्ही फक्त घेतल्यानंतर तुमचा आडवायचा जे विषय आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा जो पार्ट आहे तो याच्यामध्ये तुम्हाला कारण मेंटेनन्स फ्री सिस्टम असणार असेल. कॉम्पॅक्ट साईज मध्ये असल्यामुळे काही असं नाही हँडल करताना वगैरे काहीच प्रॉब्लेम लागेल ना. हे सगळं वायरिंग तुम्ही पूर्ण प्रॉपर वे नाही केले असेल, एकदम प्रॉपर वे मध्ये तुम्हाला सगळे हे केले. त्यामुळे कुठेही चुकीचं कनेक्शन लागणं काय करणं हा शक्यतो होणार नाही. कारण हे सगळे ह्याला हलवायची गरज नाही. फक्त पुढच्या बाजूला तुम्हाला एक्सला टाकले स्टिपॉन टाकली तुमची सिस्टम ऑन होणार आहे. तुम्हाला यामध्ये जे पॅकेज आहे ते पॅकेज तुम्हाला टॉपच्या फ्लाईट केस येतील, बॉक्सेसच्या कव्हर प्लस फ्लाईट केस येतील. तुम्हाला दोन साईडला तुम्ही लेफ्ट अँड राईट करायला तुम्हाला, कारण ज्यावेळी लाईव्ह शो करत असेल त्यावेळी तुम्हाला एका साईडला पॉवर सेफ टाकून चालत नाही. तुम्हाला दोन्हीकडे रॅक तुम्हाला म्हणजे राईटचं ऍम्प्लिफिकेशन राईटला, लेफ्टचं ऍम्प्लिफिकेशन तुम्हाला लेफ्ट. तर या पद्धतीने सगळं कम्प्लीट सेटअप तुम्हाला, त्यामुळे प्रोसेसर देखील तुम्हाला डबल करता येते. तुम्ही सिस्टम स्प्लिट करून 2 ठिकाणी देखील तुम्हाला लावून वापरता येते. तर या सगळ्या लाईव्ह कन्सर्टसाठी जे काही त्या सिस्टम घेणाऱ्याचे जे काही नीड्स आहेत त्या पूर्ण नीड्स कन्सिडर करून त्याचा अभ्यास करून आम्ही सिस्टम तुम्ही बनवले. स्टेजचे जे आपले शो असतात स्टेजच्या दोन्ही बाजूला जर आपल्याला सिस्टम हवी असेल तर समजा एकच आपला रॅक असेल तर वायरिंगचा प्रॉब्लेम हे ह्यामध्ये क्लिअर केलाय. म्हणजे प्रॉपर लाईव्ह सेटअपचा विचार करूनच हा सगळा सेटअपच नाही तर याच्या बाकी सगळ्या गोष्टी पण बनवल्या ज्या सरांनी आता तुम्हाला सांगितलं. आता हा तुम्ही सॉफ्टवेअर जर बघितला, हा ईज फोकस म्हणून सॉफ्टवेअर आहे. AFMG म्हणून एक जर्मनची कंपनी आहे, त्यांचा हा सॉफ्टवेअर आहे. तर यामध्ये आपले 5 प्रोडक्ट आम्ही यामध्ये लिस्टेड केले. तर ते 5 प्रोडक्ट मध्ये तुम्ही आता समजा 20 एलियन 200 तुम्ही जर परचेस केलं तर तुम्ही ज्यावेळी कुठल्याही वेन्यूला 100 फूट वा 200 फुटाचा तुमचा वेन्यू आहे तर तो तुम्हाला आता रिंगिंग कशी करायची, बेस कुठे ठेवायची तुम्हाला काहीच कल्पना नसते. पण या सॉफ्टवेअरमध्ये हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी फ्री आहे आमच्याकडून. तर या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही जाऊन तो वेन्यू डिझाईन करू शकता. तो डिझाईन केल्यानंतर तो सगळं तुम्हाला सॉफ्टवेअर सांगाल की किती हाईटवरती तुम्ही केलं पाहिजे, प्रत्येक लाईनचं रिंगिंग तुमचं कसं असलं पाहिजे, ब्लेसची तुमची प्लेसमेंट कशी असली पाहिजे. आणि ते वेन्यू इथं ड्रॉइंग डिझाईन केल्यानंतर तुम्हाला सगळं दिसेल की तो केवढ्या एरियामध्ये ट्रॅव्हल करतोय, कुठे कॅन्सल होतोय काय, जर कॅन्सल होत असेल तर मग इथं तुम्हाला पण डिले ऑप्शन कुठे टाकावं लागतंय काय. तर हे सगळं सॉफ्टवेअर तुम्ही घरी बसून देखील सगळं डिझाईन करू शकता आणि तो वेन्यूला तुम्ही ॲज इट इज इम्प्लिमेंट करू शकता. तर एवढी सिम्प्लिसिटी करून दिली आहे की साऊंड असं नाही की फक्त असेंबल केलं आणि 10 लाईनी लावल्या तसं नाही आहे. कारण तुम्ही वेन्यू सेंटेन्स असल्याशिवाय तुम्ही नेक्स्ट लेवलचा
परफॉर्मन्स लाईव्ह शोला तुम्ही देऊ शकत नाही. बरोबर. यातून हे सांगायचं सरांना की जसं आपण बघतो रोड शो असू दे किंवा काय असू दे, आपण बेस रचले त्याच्यावर टॉप रचले किंवा लायनर आता बऱ्यापैकी करतात, पण हे जे त्यांचं सॉफ्टवेअर आहे त्यामधून आपल्याला प्रॉपर म्हणजे आपल्या जी व्हेन्यू असणार आहे त्याच्यानुसार आपल्याला सॉफ्टवेअरच डिझाईन करून देणार आहे. तुम्ही बेस कसं ठेवणार आहे, टॉप कसं ऍडजस्टमेंट करणार आहे, जेणेकरून जे पब्लिक आहे जे आपले साऊंड लव्हर्स आहेत त्यांना तो एक्सपिरियन्स म्हणजे ऑन नेक्स्ट लेवल भेटेल. आपण त्यामध्ये या सॉफ्टवेअर थ्रू आपल्याला भरपूर मदत होणार आहे या गोष्टींसाठी. हे एक महत्वाची गोष्ट होती आजच्या आपल्या या सेटअप बद्दल किंवा सरांच्या बास्केटिक्स कंपनी. बारामतीमध्ये आज फर्स्ट टाइम आमचा श्री ऑडिओ यांनी परचेस केलेला आहे तो साऊंड सेटअप. त्याच्या इनोव्हेशन ओपनिंगसाठी काढलेलं. त्याचबरोबर आपल्याला जी आजची इन्फॉर्मेशन भेटली ती खरंच महत्वाची होती. आणि म्हणजे ह्या गोष्टी आपण इंटरनॅशनल ब्रँडमध्ये आपण इंडियामध्ये किंवा पुणे सिटीमध्ये मोठे मोठे इव्हेंट आपण बाहेरचे सेटअप आणतो. ती गोष्ट आहे, त्यांनी त्या लेवलला काम केलंय, त्यांना नो डाऊट आपण त्यांचं ते काय आपण त्यांच्याकडून काढून घेत नाही. पण आपले जर इंडियन लोक असे बनवत असतील अशा गोष्टी तर त्यांना पण आपण सपोर्ट करणे किंवा ह्या गोष्टी आपण सुद्धा जाणून घेणे. ह्यातल्या बऱ्याच गोष्टी मला पण आज पहिल्यांदाच ऐकायला किंवा शिकायला भेटल्या. आमचा 20 स्टार्टिंगचा आहे, त्यानंतर 22 डबल 12 इंची 212 म्हणजे 3 सेटअप. 3 कॅटेगरीमध्ये आमच्याकडे मॉडेल अवेलेबल आहे. इथून पुढे पण आपण कंपनी सोबत अजून काम करू. त्या सर्व गोष्टी अजून आपण डिटेलमध्ये घेऊन येऊ तुमच्या पुढे. आजचा आपण फ्री ऑडिओचा ओपनिंगचा ब्लॉग आहे, सो आपण ते कव्हर करू आणि त्या सगळ्या इन्फॉर्मेशन ज्या कोल्हापूरमध्ये आम्ही लवकरच 10,000 स्क्वेअर फीट मध्ये आम्ही एक्सपिरियन्स सेंटर उभा करतो. जो काम झालं आता की जुलै महिन्यामध्ये आम्ही त्याचं जून महिन्यामध्ये ओपनिंगचं प्लॅनिंग आहे आमचं. त्या ठिकाणी तुम्ही एका क्लिकवरती आमचे जेवढे साऊंड सिस्टम आहे ते साऊंड सिस्टम तिथे येऊन तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. तिकडे पण आपण जाऊन व्हिजिट करू आणि त्यावेळी अजून आपण जास्त हे टेक्निकल नॉलेज आपल्याला सगळ्यांकडून भेटेल. प्रत्येक प्रोडक्ट आम्ही टेक्निकल म्हणजे पूर्ण त्याच्या आतमध्ये देखील आम्ही काय काम केलं ते तर आम्ही सगळं इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे ना ते एक एक प्रोडक्ट आम्ही त्यानंतर आम्ही देणार आहे सर. सो हे होतं आपल्या बास्केटिक्स कंपनीचे सर आणि त्यांनी दिलेली आपल्याला इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर आपण साऊंड सिस्टीमचा आनंद घेऊ आणि कशी वाटते याचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगेनच आणि तुम्हाला व्हिडिओ थ्रू कळेल. सो स्टे ट्यून. लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच मजेदार व्हिडिओ आणि इथून पुढे आपण अशाच कंपनीला व्हिजिट करत राहू, अशाच इन्फॉर्मेशन तुमच्याकडे घेऊन येत राहू. सो स्टे ट्यून. ओके, आता स्टे ट्यून. तर म्हणून तुम्ही आता जे बघितलं ना, जे व्हायरल इन्सान म्हणू शकता तुम्ही, डॉन राजा सर, अंडररेटेड हिरो म्हणू शकता आपल्या साऊंड इंडस्ट्रीचा. आणि त्यांच्यासोबत मला व्हिडिओ करायचा होता. मी या कल्पनेत त्यांच्यासोबत मला बोलायचा आहे, व्हिडिओमध्ये दाखवायचा आहे, पण त्यांना कॅमेऱ्यापासून दूर राहायला आवडतं. पण कॅमेऱ्यापासून दूर असताना आता जस्ट मी त्यांच्यासोबत बोलून इकडे येऊन बसलो आणि इतकी जबरदस्त आणि इतक्या लेवलची इन्फॉर्मेशन मला त्यांच्याकडून भेटली. म्हणजे त्यांनी किती वर्ष, अक्षरशः 20 वर्ष झाले त्या लाईन मध्ये, पण कधी लाईमलाईट मध्ये नाही आले. आता तुम्ही त्यांचा एक व्हिडिओ बघितला सांगता तुम्ही इथं बघाल, त्यामुळे आपल्याला कळालं की हे कोण आहे किंवा काय. पण तरी पण मी त्या कमेंट्स वाचत बसलेलो, त्या लोकांना असं वाटतं कोणतरी एक हा ओल्ड माणूस आहे जो आवड म्हणून वाजवते, पण त्यांना या पाठीमागच्या गोष्टीच नाही. आता मला डॉन राजा सरांनी सांगितलं की आता जो मार्केटमध्ये इंटरनॅशनल असू दे किंवा आपला ब्रँड असू दे, असा एक सुद्धा ब्रँड नाही जो सरांनी प्ले केला नाही किंवा काय. BNB असू दे, लारा सारा असू दे, डेल अकोस्टिक असू दे किंवा कोणते GTV वगैरे सगळं ब्रँड त्यांनी वाजवून ठेवलाय. आज हा सिस्टम बासिमिक्स हा वाजवण्यासाठी त्याचं कारण म्हणजे याची स्पेसिफिकेशन जे आपल्याला सरांनी पण सांगितली. आणि हा जो आजचा साऊंड आहे तो इंटरनॅशनल लेवलला पण फिट करू शकतो, त्यासाठी ते पण आज इथं आले. म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला ही गोष्ट कळाली आणि जे आपले इंटरनॅशनल ब्रँड आहे त्याचप्रमाणे हा पण ब्रँड बोलतोय डॉन राजा सर, त्यासाठी आज इथे बारामतीमध्ये आले. मला त्याच्यासोबत व्हिडिओ करायचा होता, पण त्यांनी जे व्हिडिओ नसताना मला नेक्स्ट लेवल. आणि ह्या गोष्टी आपल्या अशा ब्रँडच्या ओपनिंगच्या शोला आपल्याला ऐकायला भेटतात, बघायला भेटतात. या गोष्टी आपण जे बाकीचे व्हिडिओ करतो तिथं नाही एक्सपिरियन्स करता येत, कारण की आपलं ती आता दोन्ही फील्डला आपण कम्पेअर करू शकत नाही. पण ज्याचं त्याचं इन्फॉर्मेशन किंवा ज्याची त्याची मज्जा एंटरटेनमेंट वेगळं आहे. म्हणजे हा पण व्हिडिओ तुम्ही बघत जावा, त्यातून तुम्हाला वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळे एक्सपिरियन्स आणि आपली साऊंड लिंकची जी ब्रॉडनेस आहे ना, म्हणजे आपण एक छोटासा भाग फक्त बघतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे साऊंड लवर आहे ना, एक छोटासा भाग आपल्याला माहिती आहे, पण आपल्या या साऊंड लाईनची ब्रॉडनेस भरपूर आहे, जे आपण कव्हर करायचा ट्राय करू. मी तुम्हाला असं नाही म्हणत की मी तो भाग सोडून डायरेक्ट यामध्ये शिफ्ट होणार आहे किंवा मी हेच करणार आहे किंवा तेच करणार, पण सगळीकडे फिरू, सगळीकडची माहिती घेऊन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ट्राय करू. पण आज डॉन राजा सरांसोबत जे बोलणं झालं एकदम भारी वाटलं. ते डायरेक्ट व्हिडिओमध्ये येतात, पण त्यांना परफॉर्म करताना मी त्याचा व्हिडिओ करेन. सो जे व्हायरल इन्सान आहेत त्यांच्यासोबत पण आज भेट करून भारी वाटतं. आता फक्त वेट आहे जो हा साऊंड आहे ना, ज्याचं तितकं मगापासून कौतुक चाललंय सगळ्यांचं, तो कसा वाटतोय हे तुम्हाला ऐकायचं. इथं मी काय नाही एवढं नेक्स्ट लेवलचं नॉलेज घ्यायला लागलोय. मी या गोष्टींना प्रोफेशनल ठेवायचं ट्राय करतोय. हा जो माणूस आहे ना, त्यानं आता मला अशी एक गोष्ट सांगितली, काय मला सांगतो तोंडाने काय
मी सांगण्याची गोष्ट म्हणजे त्या बॉयज झोन मध्ये आणून ठेवलंय ना मला 1 मिनिटासाठी. म्हणजे मी एवढं प्रोफेशनली सगळ्या गोष्टी हँडल करत होतो या व्हिडिओला. आपल्या कायमसारख्या व्हिडिओ सारखं न करता प्रोफेशनल ठेवायचे ट्राय करत होतो. पण हा माणूस आहे ना, त्याने जे बघितलं ते मला सांगतोय आणि आता मला पण इच्छा होत्या. नाही आपण सॉरी प्रोफेशनल हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. आता पाठीमागे बघू शकता इनोग्रेशन पूजा वगैरे चालल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे द इंडियन ब्रँड बट कॅपेबल ऑफ बीटिंग इंटरनॅशनल ब्रँड. सो ब्रँड साऊंड. सो हा विषय आहे ना जरासा वेट होतोय पण आय होप की हा वेट सार्थकी लागेल आणि त्या लेवलचा आपल्याला साऊंड ऐकायला भेटेल. बाकी ह्याला इग्नोर करा. तू बघ बघतोस
फिरवशील का नजरचा भुंगा तुझ्या नजरचा भुंगा उडता या वटामधून आत्म्याचा भुगा तुझ्या आत्म्याचा भुगा सयती दिस जाती येती जाती माय गो येती जाती माय गो दिस येती दिस जाती येती माय गो पाहू नको ऋतुनी डोला साऊंड बद्दल बोलायचं झालं तर साऊंड इंटरनॅशनल लेवलच्या कम्पेअरला कमी आहे. क्वालिटी प्रो इम्पॅक्ट ड्रॉप असा साऊंडचा कुठंच नाही आहे. जवळजवळ मी 1.5 तास सिस्टम वाजवली आहे सुद्धा. जर सिस्टम वाजवताना असं भास झाला नाही की मी नॅशनल लेवलच्या कंपनीसोबत मी डील करतोय किंवा मी नॅशनल ब्रँड वाजवतो. ओव्हरऑल फिलिंग जी वाजवायची फिलिंग होती ती इंटरनॅशनल लेवलची होती. जे का कलाकाराला किंवा एक डीजेला जे स्टेजवरची हवा असते ती परिपूर्ण साऊंड सिस्टममध्ये आहे. तर सिस्टमला आपण ग्रेड वाईज जर बघितलं तर आपण 10पैकी 10 देऊ शकतो. आणि ह्या सिस्टमचे आपण म्हणजे बाकी जसं आपण इंटरनॅशनल कंपनीची जशी नावं घेतो तसं ह्या कंपनीचे नावं घ्यायला आपल्याला हरकत नाही. आपण आता सायनिंग ऑफ करतोय बारामती मधून. पुढे जाऊन ब्लॉग कंटिन्यू होईल. साऊंड बद्दल बोलण्यात येईल. भरपूर गप्पा गोष्टी होतील थोडंसंच, कारण की आता कंटाळा आलाय. सायनिंग ऑफ करायचा टाइम आहे. पाठीमागे साऊंड चालू आहे. आपण निघूया आणि मी पुढे तुम्हाला साऊंड बद्दल सांगतो. त्याच्यानंतर आपण बंद करूया ब्लॉग. लेट्स गो. 1 hour later. गॅस बघू शकता हे कोणतं तर हॉटेल आहे. पाठीमागं बाहेर हवेत बसायची सोय आहे, पण आपल्याला कॉटेज पाहिजे. वेगळा विषय काय तर. आणि जर बोलायचं झालं आजच्या साऊंड बद्दल आणि साऊंड सिस्टीम बद्दल आणि ओव्हरऑल सगळ्या एक्सपिरियन्स बद्दल, तर आई शपथ सांगतो ह्या क्वालिटीची शपथ छोट्यावाल्या की साऊंड एकदम प्रॉपर नेक्स्ट लेवल वाजतोय. आणि जसं आपल्याला लाईव्ह ब्रँड ऐकायची सवय ना किंवा इंटरनॅशनल वेगवेगळे ब्रँड ऐकायची सवय ना, त्याला तोडीस तोड किंवा अगदी सेम टू सेम म्हणू शकता. कारण की जे आपण बघितलं आपल्याला सरांनी सांगितलं, जे सॉफ्टवेअर यूज केले, सगळ्या गोष्टी यूज केल्या, डिझाईन यूज केल्या, ते सगळं ज्या मोठे मोठे ब्रँड आहेत ना त्या टाईपमध्ये केल्या. सो मला एवढं सांगायचं आणि त्या कंपनीला पण हेच प्रूव्ह करायचं आहे की जर आपल्या इंडियात ह्या गोष्टी होऊ शकतात तर बाहेरच्या सेटअपचं का अट्रॅक्शन का. नो डाऊट ते त्यांच्या लेवलला बेस्ट आहे, पण आपली पण सिस्टीम ह्या लेवलला परफॉर्म करू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे. श्री ऑडिओ त्यांना भलं मोठं कॉंग्रॅच्युलेशन. अशी सिस्टीम त्यांना भेटली आहे आणि असं ते त्याच्यावर भरपूर नेक्स्ट लेवल काम करू शकतात. सो खरंच एक्सपिरियन्स ओव्हरऑल बघायला गेलं तर लय भारी होता. आणि डॉन राजा सरांना पण भेटायला भेटलं. त्यांचा एक्सपिरियन्स ऐकून तर नेक्स्ट लेवल. त्यांनी काही एक्सपिरियन्स शेअर केला नाही शोला माझ्यासोबत किंवा सगळ्यांसोबत. मजा आली. आणि बासेपिक्स थम्स अप. आउट ऑफ 10 मी ना लाईव्ह सर्टिफिकेट हिशोबानं आउट ऑफ 10 9.5 देऊ शकतो या सिस्टीमला. अशी ही सिस्टीम प्रॉपर आहे. बेस, लो, हायज, मिड सगळं. सो नो डाऊट तुम्ही एनी टाइम तुमच्या लाईव्ह इव्हेंटला बुक करू शकता आणि नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स घेऊ शकता. आणि बासेपिक्स कंपनीला पण तुम्ही बघू शकता. ज्या लेवलला आपण इंटरनॅशनल ब्रँडला बघतो त्याच लेवलला ही कंपनी सुद्धा वर्क करते. डिझाईन असू दे, सॉफ्टवेअर्स असू दे, सगळं फंक्शनिंग असू दे. नक्की कन्सिडर करा, मी सांगतोय म्हणून. सो भेटू अशाच एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कारण की आता आपण जेवून भरपूर लांब जायचं 200 ते 250 किलोमीटर. मिड नाईट होईल आम्हाला जायला, पण इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करण्यात काय अर्थ नाही. प्रोफेशनलला प्रोफेशनलच ठेवू. आपल्या वेगळं ब्लॉग सारखं नको लांब व्हायला. सो मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जे साऊंड आहे फॉलो करा, लाईक करा आणि असं प्रेम देत राहा. आणि असे नवीन व्हिडिओसाठी बघत राहा हे पण ब्लॉग्स. लेट्स गो नाही, भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.